प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग शांतीचे सागर, दक्षिण क्षेत्र निवासी, पैठण निवासी शांतीचे सागर असे असणारे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा गुरुविषयी कृतज्ञता मांडणारा संतपर अभंग आज सेवेसाठी आपण गुरुकृपेनेच घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः. दूसरे चरणा संसाथिया, दूसरे चरण संसाथिया, दूसरे चरण संसाथिया. त्यांच्या कृपादाने लगेचा विकार, त्यांच्या कृपादाने लगेचा विकार, त्यांच्या कृपादाने लगेचा विकार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. माझे वाणी तुझे वरते गुण नाम, माझे वाणी तुझे वरते गुण नाम. माझी वाणी तुझे वरणे गुण नाम, माझी वाणी तुझे वरणे गुण नाम. मोक्षमूलं गुरु कृपा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. सद्गुरु तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै न श्री गुरुवे नमः. तस्मै न श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय धोनी मस्तक ये पायामध्ये मस्तक हे पायावरी मस्तक गे पायामध्ये मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संता मस्तक हे पायामध्ये मस्तक हे पायामध्ये या वार करे संतांच्या या वार करे गुरुचिया उपकारा उत्तीर्ण नव्हे गा दातारा उत्तीर्ण नव्हे गा दातारा माझे रूप मज दाविले माझे रूप मज दाविले दुःख सर्व हरविले दुःख सर्व हरविले तन मन धन केले गुरुसी अर्पण केले गुरुसी अर्पण माझे रूप मज दाविले दुःख सर्व हरविले माझे रूप मज दाविले दुःख सर्व हरविले एका जनार्दनी आदर एका जनार्दनी आदर ब्रह्मरूप चराचर ब्रह्मरूप चराचर माझे रूप मज दाविले दुःख सर्व हरविले माझे रूप मज दाविले दुःख सर्व हरविले. महाराज म्हणतात की सद्गुरूंचे उपकार शिष्याने कोणताही पदार्थ दिला तरी सद्गुरूच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. कारण देऊन देऊन काय देणार आपण सद्गुरूला, काहीच देऊ शकत नाही आणि सद्गुरूंच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरू स्वरूपाचे उत्तीर्ण होण्याचे स्वरूपाचे आज शिष्याने केलेले कर्तव्य आणि आदर आणि कृतज्ञता अशा योग्य विषयावर विचार करणारा हा आजचा अभंग आपण घेतलेला आहे. सेवेसाठी आजचा अभंग घेतलेला आहे. विठ्ठल त्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की माझा परिचय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण सगळे एका परिवारातले आहेत. पण आता यांनाच काय माहिती सोबतून घ्यायचं का नाही घ्यायचं, कारण सुरुवातीला बाबा नव्हते तोपर्यंत कसं केलं तुम्ही पाहिलं ना. ते यांच्या अभंग पाठांतरातलं नाहीये का म्हणजे यातच आपल्याला हा अनुभव आला, जर आपला बाप आपल्या जवळ नसल तर आपली काय फजिती होती. म्हणून आज आपल्या साधकांसाठी आज एवढा मोठा सण उत्साह सद्गुरु गुरुपौर्णिमेचा, आपल्याला त्यातून उतराई होण्याचा आणि व्यास पौर्णिमा, व्यासांनी जे महाभारत लिहिलं आज त्यांचा काय जन्मदिवस पण आहे. ते व्यासांची पौर्णिमा, आपल्या गुरूंची पौर्णिमा आणि त्यात योगायोग म्हणजे आज गुरुपुषामृत आणि त्यातली त्यात गुरुचा गुरुवार म्हणजे इतका योग आलेला, इतका हा त्रिवेणी संगमाच्या पुढचा योग आलेला आहे. म्हणून ह्या योगात आपण सर्वांनी काय करायचं, पूर्ण तुडुंब न्हावूनच घरी जायचं नाही, बुडी मारूनच जायचं, त्याच्याशिवाय कुणीच राहायचं नाही. आणि जे जर कुणी ह्या गंगेत
स्नान करण्यासाठी बाकी असेल तर बाबांनी मागाशी सांगितलं तो किती जरी ज्ञानी पंडित असला तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून जे आले असतील त्यांनी आता ज्ञान वाटपाची पंगत चालू आहे, पंक्तीला बसून घेतलं तरी पण चालन. कारण एवढा आनंद परत पुढच्या जन्मात नाही, कधीच नाही. कारण 184 फिरत यायचंय आपल्याला, एवढं सोपं खेळ नाहीये. आपण हा आनंद भोगितो आणि आपल्यापेक्षा आपले सद्गुरू किती भोगतात ते त्यांनाच माहिती. बघा आता आपण खाऊन बसलो पण बाबा बिना जेवल्याचे का माझ्या लेकराचं चालू आहे, चला कौतुक पाहिला. म्हणून आज हा आनंद इतका झाला किती झाला तो सांगू का? आता मी सांगतेच. कसं सांगू मी किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. गुरु पौर्णिमेचा दिवस आज उगवला, गुरु पौर्णिमेचा दिवस उगवला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. संगे घेऊन साधा कवाताला, संगे घेऊन साधा कवाताला, संगे घेऊन साधा आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. नामाच्या नादात देवाना विसरून गेला, दर्शनाच्या नादात नामाच्या नादात देवाना विसरून गेला. आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. झाला. सद्गुरु दर्शनाचा लाभ हा झाला, सद्गुरु दर्शनाचा लाभ हा झाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. एवढा आनंद आपण सगळेजण आज भोगत आहोत आणि त्याच्याही पेक्षा सद्गुरू भोगतायत. म्हणून एवढा आनंद आज झालेला आहे आणि तो आनंद आपण थोड्या शब्दात व्यक्त केला. पण आता आपण ज्यांचा अभंग घेतला असे श्री संत शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांच्या अधिकाराचा थोडासा विचार करायचा आहे. यांचा अधिकार केवढा मोठा होता, केवढा मोठा होता तर साक्षात भगवान परमात्मा श्री खंड्याच्या रूपाने नाथाच्या घरी सर्व कामे कावडीने जागरी पाणी चक्र पाणी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे नामा वंदित निळा वंदित से पाये, अनन्य भक्ती भावे निळा वंदित पाये, निळा वंदित पाये, निळा वंदित पाये. ओ
कावडीने पाणी भगवान परमात्मा भरीत होता, रान ते पण, आणि गंगेवर घेऊन वस्त्रे गंगे तेरे धुत असे. वस्त्रे गंगा तेरे म्हणजे वस्त्र गंगा तेरी पण धुत होता. भगवान परमात्मा सगळं काम करीत होता. तो ही काय न सांगता, त्यालाच काय म्हटलेलं आहे, न सांगता सर्व कामे करी सर्व भावे हरी. न सांगता करीत होता. पण थोडासा आपला विचार जर केला तर वर्षातून एकदा काय करायचंय, काय करायचं बोला तुम्ही पण, काय करायचं, वर्षातून एकदा आश्रमावर ड्युटीसाठी यायचंय. सगळ्यांना ड्युट्या आपल्याला बाबांनी लावून दिलेल्या आहेत, दिल्या का नाही? नुसतं कीर्तन ऐकायचं, गुरुपौर्णिमा करायची, उतराई म्हणायचं, होऊच नाही शकत, होऊ शकत नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावंच लागेल. तेव्हा आपण उतराई होण्याचा थोडासा प्रयत्न होतोय, त्याच्याशिवाय होतच नाही. एक दिवस यायचं त्याच्यासाठी. आता आम्ही पाहिलं बाबांचे त्रास किती आहेत. त्या दिवशी स्वतः कुणी इथं ड्युटीला नव्हतं. सकाळी बाबा 4 व्हीलर गाडी नव्हती तर 2 व्हीलरवर येऊन आरती केली. 8ला घरी आले बाबा. तुम्ही सांगा, ह्या रस्त्याने जायचं, रोडला मेन रोडला गाडी लागायची. आज वयामानानुसार जर विचार केला तर काय, मग आपण एवढा मंडप कशासाठी भरलेला? आपण जर करीत नसत नाही ना, एका बापाची प्रॉपर्टी जर मुलं सांभाळीत नसतील तर ती प्रॉपर्टी करून उपयोग काय? आता तर आश्वासन दिलं नाही, परत वचन दिलंय सद्गुरूंनी की मी परत दुसरा मजला चढितो. कोणासाठी? म्हणजे काय द्यावे त्याशी व्हावे उतर. आपण नुसतं म्हणतो, पण हे करायचं आपल्या आलं का अंगलट येतो. पण मग तेच नाथ महाराजांच्या घरी जर भगवान परमात्मा स्वतः श्री खंड्याच्या रूपाने काम करतो तर मग आपण का नको करायला? करायलाच पाहिजे. बाबा जसं म्हणते ही माझी ड्युटी पार पडायला पाहिजे. मग आपली नाही का ड्युटी परमार्थ करत असताना किती प्रपंच करणार आपण, कुठपर्यंत करणार? करून करून काय नेणार आहे? बरोबर नेणार आहे काही? 4-2-10 लाख रुपये एखादा चेक येईन नेता? नाही नेता येणार. पण हा पुण्याईचा चेक तर जरूर बरोबर येणार आहे. आणि मग त्याच्यासाठीच राम आठवा, थोडं पुण्य साठवा. पुण्याईचा चेक तुम्ही खुशाल वाटवा. पुण्य करण्यासाठी आपल्याला बाबांनी एवढं केलेलं आहे, त्याच्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल. आणि मग संतांचा अधिकार केवढा मोठा आहे म्हणून सांगितलं की संतांच्या घरी स्वतः देव राबवतो. देव आपण तर माणसं आहेत, आपल्याला काम करायला पाहिजे. संतांचा अधिकार एवढा आहे. मग हे संतांचा अधिकार केवढा आहे तर हे संतांचं काम संतच करू जाणं, आणि हे अवघड काम संतच करणे, आपण नाही करणे. आपण नुसतं तोंडाने बोलणे आपल्याच्याने होतच नाही. आज एक गाडी आणायची आपल्याला ना की 9 आले, 8चे घरी 8:30 वाजले होते. याला फोन करा, त्याला फोन करा. पण बाबांचं अटेन्शन मध्ये काम एवढ्या वेळात आलेच पाहिजे. म्हणजे स्ट्रिक्ट काम बाबांचा जो स्ट्रिक्ट परमार्थ चालू आहे त्याच्यामुळे हे सगळे आपण एक दोरीत आहे. आणि हे करत असताना हा धाक असलाच पाहिजे माग. म्हणून संत एकनाथाच्या घरी भगवान परमात्मा श्री खंड्याच्या रूपाने किती आपल्याला एक दिवस ड्युटीला यायला जीवर येतं. पण भगवान परमात्मा किती दिवस काम केले? एक दिवस नव्हे 36 वर्ष श्री खंड्याच्या रूपाने काम केले. एवढा संतांचा अधिकार मोठा होता आहे. देव राबवतो आणि त्यालाच म्हणलेलं आहे. काय सोडून आला देव? या सुखा कानने देव बेटा मना वैकुंठ सोडोने वैकुंठ सोडोने दददने राहिला देव दददने राहिला. या सुखा वैकुंठ सोडोने दददने राहिला
वैकुंठ सोडून नंदजननी राहिला आणि नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे सेवा करावी संतांची आणि तेची त्यांची घ्यावी कृपा तेची ज्ञान सेवा करी तर आपल्याला संतांची सेवा जर झाली तर त्या सेवेनेच ज्ञान प्राप्ती होती कारण सेवाच आपण आदर भावपूर्वक करायची आणि मग ते सेवेने आपल्याला ज्ञान प्राप्ती होत असती म्हणून नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे सेवा करावी संतांची आणि घ्यावी कृपा त्यांची तेची ज्ञान आता एकनाथ महाराजांचा अधिकार एवढा मोठा होता भगवान परमात्मा त्यांच्या घरी काम करीत होता मग आपण हे करायलाच पाहिजे ना आज गुरुपौर्णिमेपासून आपण हे सद्गुरूंना आपण वचनच दिलं पाहिजे का वर्षभर आपण आपले काम करायचे सगळे करायचे ते काय म्हणतात का तुम्ही याच इथं कायमच राहा आणि आपण राहू शकणार नाही मग वैकुंठ सोडून देव संतांच्या घरी आला तिथं काय लक्ष्मी सहित शोभे नारायण लक्ष्मी पण नारायणा सोबत आहे हजर नारायणाने नाही जेवण केलं तर लक्ष्मी बी नाही तर नाही राहिलं आपण थांबलो असतो का आपला पाहुणा जर आला असता आपण म्हणलं असतो तुम्ही त्या पाहुण्या संग हिंडा मी जेवून घेते म्हणजे किती प्रेम आहे ह्या प्रेमाला उपमास नाही म्हणजे हे एवढं प्रेम आहे याच्यातून आपण कोणाच्या याच्यातूनच म्हणजे आई वडील सुद्धा एवढं प्रेम करू शकत नाही एवढे आपण आई वडिलांचे सुद्धा आपल्यावर उपकार नाहीये एवढे संतांचे महान उपकार आहेत बापना करी आयशी माई धर्म त्यांचे देखील पाय दिले अक्षय अभय दान गा संतांनी काय दिलं आपल्याला अक्षय दिलं अभय दिलं आणि मग हे कोणामुळे तुमच्या पुढे उभं आहे आज भीतीच नाही ठेवली ना भीती वाटत होती पण ठेवलीच नाही म्हणजे एवढं अभय दिलं का भीती ही हा विषय ठेवलाच नाही मग काय उतराई होणार आहे आपण त्याच्यातून म्हणजे आपण ठेविता भावा गुरुचरणी ठेविता भावा गुरुचरणी ठेविता भावा गुरुचरणी ठेविता भावा गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव देव भेटला म्हणून तर एवढं सारं चाललेलं आहे त्याच्यासाठी तर एवढं चाललेलं आहे पण त्याच्यासाठी काय करायचं ते आपल्याकडून कमी पडतंय नुसतं आपण उतराई होऊ जर म्हणलं तर होऊ शकत नाही मग आता आपण उपकार या शब्दाचा विचार करू आधी सांगितलं बापना करी आईशी माई म्हणजे आई बाप सुद्धा असे उपकार करू शकत आपण त्यांचे आपले आई बापाच्याने उपकार फेडू शकत नाही आपल्याच्याने ते आई वडिलांचे उपकार फेडू शकत नाही कोणाचेही फेडू शकत नाही पण हा जीव किती जणांचे उपकार घेतो याचा पत्ताच नाही इतका उपकारी जीव आहे आपला खूप उपकार घेतलेले आहेत म्हणून आता उपकार या शब्दाचा विचार करू आपला जीव काय आहे अपूर्ण असण्यास्तव भगवंताने जे जड जीव निर्माण केले त्या सर्वांचे उपकार आपल्यावर आहेत जीवावर मग त्यात कोणाचे उदाहरणार्थ
झाड पाणी लाकूड माती इत्यादी तृणादी सगळ्यांचे उपकार ह्या जीवावर आहेत आणि अनेकांचे उपकार आपल्या ह्या जीवावर आहेत. भगवान परमात्म्यांनी जेवढे जेवढे जड चेतन जीव निर्माण केले त्यांचे सगळ्यांचे ह्या जीवावर उपकार आहेत, नुसते संतांचेच नाहीत. कारण हा जीव सोकलेला आहे उपकार खायला, तरी बी त्याचाच मराठी भाषेत म्हणतात काय, शिरजोरी. मी असा का म्हणजे जन्माला आला तेव्हापासूनच हा जीव विसरत गेलेला आहे भगवंताला, मी म्हणलोच नाही म्हणलेला आहे. आणि मग हा उपकारी असा जीव आपला इतका सगळ्यांचे उपकार आपण घेतलेले आहेत. पण हे उपकार करतात कोण, झाड पाणी दगड आपल्यावर सगळ्यांचे उपकार आहेत. पण हे उपकार करतात ते जाणत नाही. का जाणत नाही, तर भगवंतानी त्यांना अंतकरण दिलेलं नाही म्हणून ते निरपेक्षपणे आपल्यावर उपकार करतात. त्यांना कळतच नाही आपण कोणावर उपकार करतो. पण भगवंतानी एक केलेलं आहे, काय केलं तर या नरद्याला मनुष्य प्राणी जन्माला घातला आणि त्यालाच काय दिलं, अंतकरण दिलं. आणि अंतकरण दिल्यामुळं आपल्याला समजायला लागलं उपकार आपण कोणावर करतो कोणावर नाही. म्हणून आपल्याला अंतकरण दिलं तरी पण आपण इतके बेईमान झालो, इतके झालो कोणाचे उपकार फेडायचे नाही, नाही संत महात्म्याचे उपकार फेडायचे हे सुद्धा आपल्या ध्यानात नाहीये. मग आजचा तो दिवस आहे. आज आता एवढे आले पण सगळे जर आले असते एवढं भरलं नसतं का, अजून पुरलं नसतं. म्हणजे हेच आहे का त्या काही जीवांना अंतकरण देऊन सुद्धा ते उपकाराची परतफेड तर करू शकत नाही, पण उपकार जाणत नाही म्हणून इथपर्यंत येऊ देत नाही, येत नाही. महाराज म्हणतात अशांच्या जिंदगीची थू, यांच्या पण काही खरं नाही म्हणून सांगितलेले. काही जीव उपकार जाणतात, काही जाणत नाही. काही जीवांना उपकाराची परतफेड करायची असती पण त्यांची प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळं ते उपकाराची फेड करू शकत नाही. आणि काही जीवांना उपकारातून उतराई व्हायचं असतं, तो हा आजचा दिवस सद्गुरूंच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा आणि आनंद देणे आणि आनंद घेणे. पण त्यात बी असं आहे का काही कम नशिबी का काहीतरी आडवं येतं आणि ते इथपर्यंत सुद्धा येऊ शकत नाही. मग महाराज म्हणतात अशांना काय म्हणावं, ते इथपर्यंत येऊ शकत नाही म्हटल्यावर त्यांना काय म्हणावं म्हणून सांगितलेलं आहे का त्यांना शब्दच नाहीये. कारण किती हजार काम सांगितले सोडून काय करायचं सांगितलेलं आहे, नामस्मरण. किती काम सोडून नामस्मरण करा, आधी सगळं सोडा. मग नुसतं म्हणायचं राम राम स्मरा आधी. मग ते राम राम स्मरायचं आपल्याला बाबांनी सांगितलेलंच आहे. सकळ मंगळ निधी विठ्ठलाचे नाम आधी. आणि मग गुरुपौर्णिमा आपल्या सद्गुरूंसाठी जर आपल्याला गुरुपौर्णिमेला यायचं, आपल्याला त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करायचा आहे. उत्तीर्ण होऊ शकत नाही. आज 2 महिने झाले आपलं व्हॉट्सअप चॅटिंग करतय, उतराई व्हा उतराई व्हा उतराई व्हा उतराई व्हा, 500 रुपयात उतराई व्हा, असं दुकान लावून ठेवलंय आपण. पण ते बी दुकान सोयीचं चालून द्यायना. हा खरंय का, आज जन्मा मरणाचा फैसला आपला बाबांनी बाद केलाय, परत जन्माला नाही. नामदेव महाराज काय म्हणलेले, काय उतराई होऊ कवण्या गुणे आणि जन्मा नाही येणे ऐशे केले. म्हणजे मी सद्गुरूंचा काय उतराई होऊ का, मला असं करून ठेवलं का परत जन्मालाच नाही येणार. मग आपल्याला केलं नाही का तसं. 184 युनी आलो होतो आपण सगळे, आलो पाहत पाहत पाहत. मग 184 युनीत किती जन्म आहेत, मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत विचार करा. उंदीर माकड डुक्कर काय जे आसन नसन ते एवढे सगळे जन्म भोगीत 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 पार करीत करीत ही पायरी गाठायची आपल्याला. आणि ह्या नरदेवाला जर येऊन आपण, मग नरदेव कसं सांगितलेलं आहे, नरदेहा तुम्ही वाचले वाचले म्हणा, तुम्ही वासुदेव त्यामध्ये दुःख आणणार तुम्ही वाचले वाचले म्हणा, त्यामध्ये दुःख आणणार तुम्ही वासुदेव तुम्ही तुम्ही वाचलो वाचलो म्हणणार तुम्ही वाचलो वाचलो म्हणा, तुम्ही वाचलो वाचलो म्हणणार तुम्ही वाचलो वाचलो म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा
आपण हसत खेळत आज यायला पाहिजे आणि जी आपल्या वाट्याला सेवा आली ती पण आपण हसत खेळतच पार पाडायला पाहिजे. हे झालं उपकार म्हणून पहिल्या चरणाचा गुरुचा उपकार, गुरुचा उपकार, गुरुचा उपकार, गुरुचा उपकार, गुरुचा उपकार, गुरुचा आणि 4 जगद्गुरु. आता गुरु काय करतात? गुरु जो चांगलं शिकवतो तो गुरु. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै न श्री गुरुवे नमः. जो अज्ञान रूपी अंधकारातून प्रकाश रूपी ज्योत आपली प्रज्वलित करून देतो तो गुरु असतो. मग असे सांगितलेले आहे समाजामध्ये भरपूर गुरु आहेत. बाबाने मी सांगत असते जन्मल्यापासून तर मरेपर्यंत गुरु. तसं मग मंत्र तंत्र उपदेश करणारे भरपूर गुरु आहेत आणि समाजही त्यांनाच गुरु समजतो. मग त्यांनाच गुरु समजून आपल्या जीवनाचा उद्धार होईल का? आणि त्यांनाच गुरुत्व प्राप्त करून असं होऊ शकत नाही. मग त्यांनाच गुरुत्व प्राप्त जर करून दिलं तर आपल्या अज्ञानी जीवाचा जड जीवाचा उद्धार होणार नाही. म्हणून ते सद्गुरु आणि गुरु यातला हा फरक आहे. मग ते किती गुरु सांगितलेले आहेत ग्रंथात. मंत्र गुरु, तंत्र गुरु, यंत्र गुरु, विद्या गुरु, जगत गुरु, कुलगुरु, स्वयंघोषित गुरु, आपण आपलाच गुरु, असे भरपूर काही गुरूंचे प्रकार सांगितलेले आहेत. पण दत्तात्रय भगवंतांनी किती गुरु केले? 24 गुरु केले. 24 पृथ्वी, आकाश, पाणी, अग्नी, समुद्र, मासा, हरण, हत्ती,
भृंगी, कीटक, परत वेश्या, बालक, कुमारी असे अजगर अनेक प्रकारचे 24 प्रकारचे 24 गुरु दत्तात्रय भगवंतांनी केले. पण 24 गुरूंकडून चांगले गुण 24 घेतले त्यांनी. मग जो जो घेतला मी गुण तो तो म्या गुरु केला जाण. गुरु सियाले अपरपण संपूर्ण जग गुरु दिसे. दत्तात्रय भगवंतांनी हा अनुभव घेतला. पण दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरु केले. का केले? का केले? तर जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत ते गुरु बदलीत राहिले. मग आपल्याला किती करावं लागले? गुरु केल्यावर, सद्गुरु केल्यावर करावं लागले का? मग आपले गुरु ते गुरुच. बोला सद्गुरुनाथ महाराज की जय. अरे आपले सद्गुरु आपल्याला सर्वसामान्य जीवाला, आज काय तुमच्या पुढं सर्वसामान्य आहे का कुठं शिकून आलेला पंडित आहे? हे तर म्हणजे खात्री तुम्हाला तर नव्हती पण 2 वर्षापासून बाबा माग लागलेले होते. पण नाही करायचं नाही. पण एकदा सद्गुरूच्या काय होतं, अंतकरणात जर बसलं तर ते करतात. पण नाही काळ वेळे दया लागी, दया लागी, नाही काळ वेळे दया लागी, दया लागे नाही काळ वेळ दया लागे, दया लागे नाही काळ वेळ दया लागे. आपण सारखे करीत तात्काळ, आपण सारखे करीत तात्काळ, नाही काळ वेळे दया लागी, दया लागी, नाही काळ वेळे दया लागी. आपण सारखे करीत तात्काळ, आपण सारखे करीत तात्काळ, नाही काळ वेळ दया लागे, नाही काळ वेळ दया लागे. आपण सारखे करीत तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. मग वेळ लागला का? नाही लागला. पण सद्गुरूच्या आपण कशात नाही बसलं पाहिजे? डोक्यात. त्याच्यासाठी आपण अंतकरणात, जसं मज हृदय सद्गुरू तसं आपण पण सद्गुरूच्या अंतकरणात पाहिजेच. आणि मग ते असायसाठी आपण त्यांच्या म्हणणं ऐकायलाच पाहिजे, ते महत्वाचं आहे. म्हणून आपण सद्गुरूच्या अंतकरणात जागा घ्यावी. आणि आपले सद्गुरू एवढे उदार महान अंतकरणाचे आहेत. तर मगाशी बाबांनी सांगितलं, इथं जातीचा कुळाचा विचार केला जात नाही. जे येतील ते माझेच. सखिडाची येते. वेळ संपून जाईन. बाबा मध्येच बंद करते, मला बोलायचंय अजून. आहे सगळ्यांना अधिकार. सगळ्यांशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हे बाबांनी हातात घेतलं. मग कसे आहेत आपले बाबा? 5 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11वं मन. त्या मनावर नामाचा ताबा. आनंद संप्रदायातून निवडून काढला श्रीपाद बाबांनी गाभा. आणि तेच आपले समर्थ सद्गुरु काटे बाबा. बोला पुंडलिकावर हरी विठ्ठल सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि एवढे समर्थ आपले सद्गुरु बाबा हे निवडून काढले कुणी? श्रीपाद बाबांनी. आज एवढी पुण्यतिथी चाललेली आहे. आज नवे इथं बाबाच आहे. आज फक्त काटे बाबा आपल्याला देहाने दिसतात, पण हे सगळं कार्य श्रीपाद बाबा प्रोत वतून घेतात. त्यांच्याकडून तर श्रीपाद बाबाच आहेत. कारण एवढं शक्य नाहीये. गावगाव चालू आहे, परमार्थ भरपूर काही चालू आहे. पण जे आपल्या बाबांचं चालू आहे ते श्रीपाद बाबांचं कार्य एवढं परफेक्ट चालू आहे की याच्यासारखं कुठंच चालू नाही. आणि हे बाबांनी एवढं कार्य हाती घेतलं तर सर्वसामान्य जीवाला, अख्ख्या महाराष्ट्राला तर सगळ्या जगाला हे ज्ञान आज माऊलीच्या भूमीत माऊलीच आहे. जे कार्य अपुरं राहिलं त्यावेळेस माऊलीला करता नाही आलं
असंच आडवं तिडवं म्हणून माऊलींच्या नी राहिलं ते कार्य आज काठेबाबाच्या रूपाने पार पडत आहे आणि ते माऊलीच्या भूमीत आहे. आणि त्याच्यासाठी बाबांनी किती अट्टास रात्रंदिवस कष्ट करून स्वतःला त्रास घेऊन ऊन वारा याची कशाची कदर न करून हे सगळं काही आपल्यापर्यंत पोहोचायचं एवढं सोपं आहे का? सोपी गोष्ट नाहीये परमार्थ करायचा. हे संत महात्मेच करू जाणे. संतांच्या खुणा संतच जाणतीन त्यांच्याच. मग जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणा काय सांगितलं? बार काही ना विचार करायचा आहे प्रमाणांचा. नुसते प्रमाण आपण घेऊन उपयोग नाही. संतांच्या विभूती. विभूती कशी असती? भस्म आणि विभूती फरक आहे का नाही? भस्म कसा आहे? हसून द्यायचा अंगाला बंबोले. विभूती थोडीच घ्या, पाण्यात टाका, थोडी कपाळाला लावा. तशी विभूती सांगितलं संतांच्या विभूती. आणि देह कष्टविती परोपकारे. नाही नाही चंदन उघडायचंय का सोनं उघडायचंय? चंदन का सोनं? सोनार बाबा सोन्याचा उपयोग अंगात घालण्यासाठी आहे, चंदन उघडण्यासाठी. मग चंदनासारखा संत महात्मे देह झिजावतात आपला. आणि कोणासाठी झिजावतात? आता डॉक्टर बाबांनी मागाशी सांगितलं का हे कोणासाठी? हे करण्यासाठी आपण किती लवकर तयार झालो होतो आणि त्यासाठी बाबांना किती त्रास झाला असन. रात्रंदिवस झोप नव्हती. किती खड्डा होता खाली, किती याच्यात दगड आणून टाकावं लागले असते. आपण एवढे खचला असतो तरी हे भरून नसतं आलं वर. याच्यात आपण एवढे बुजिले असते तरी लेवल झाली नसती. किती ट्रका टाकल्या किती नाही त्याचा पत्ता नाही. आणि तेवढ्यासाठी बाबांना किती त्रास. अहो आपण एवढंस घर करतो त्याचा आपल्याला त्रास रात्रंदिवस होतो. पैशानी होतो, मानसिक होतो, सगळा होतो. मग हा त्रास संतांनी किती केला आणि कोणासाठी केला? आपल्यासाठीच केला. मग असे सद्गुरू होणेच नाही. मग काय द्यावे त्याशी व्हावे उतराईन ठेवी तो हा पायी जीव थोडा. तुकाराम महाराज जसं म्हणले तसंच आज ही स्थिती तीच आहे. आपण जरी जीव ठेवला ना पायाजवळ तरी आपण ह्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. काही करा तुम्ही तरी पण उतराय हो. कारण संत महात्मे गेले ते उतराय नाही झाले. इथं वेद मावनवले. ऐशी वेद देती ग्वाही संताविना प्राप्ती नाही. पण त्यांनी वेदांनी सुद्धा संतांचं मोजमापन केलेलं नाही. एवढं मोजमापन संतांचं एवढं अथांग. सागराची ही उपमा कमी, आकाशाची ही उपमा कमी, सगळ्या संतांपुढे उपमा कमी आहे. आणि एवढं सद्गुरूचं महत्व आहे. मग आता पहिलं काय झालं आपलं? पहिलं काय झालं? गुरु. आता सद्गुरु. सद्गुरु म्हणजे जो शब्द पर निष्णांत शिष्य प्रबोधिनी समर्थ तोच येथे सद्गुरु जाण निश्चिती उद्धवा. म्हणजे जो शिष्यात प्रबोध करतो तोच सद्गुरु श्रेष्ठ सांगितलेला आहे. मग आपल्याला तसे गुरु आहे का नाही? सद्गुरु आपले तसेचे तसे. म्हणजे ग्रंथात जसा अनुभव आहे जशी ओवी आहे. आणि त्यालाच म्हणलेले नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. मग आपल्याला ओवीचा अनुभव आला नाही का? आणि आला नाही तर मग आपण एवढे उगाच असे टवकरलो का? असे कान करून हरणासारखे बाबांचं काय 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 येतं काय येतं पुढं. म्हणजे हे जो वरी हात ठेवीला नाही शिरी तो वरी हो अंतरी बोध शिरतच नाही. म्हणजे सद्गुरूचा मस्तकावर हात पडलाच पाहिजे, त्याच्याशिवाय हे ज्ञान प्राप्त होत नाही. मग सद्गुरू कसे असावेत? तर सद्गुरू शिष्याला प्रबोध करणारे सद्गुरू असावे. आणि असे श्रेष्ठ सद्गुरू आपल्याला मिळालेले आहेत. कुठलाच अहंभाव न धरता साध्या सरळ सोप्या भाषेत. मग अशी म्हणलं मुक्याला सांगितलं, बैऱ्याला सांगितलं, पांगळ्याला सांगितलं नाम. ज्याला कानाने ऐकू येत नव्हतं आमच्या समोर बाबांनी लिहून दिलं. प्रकाराच्या पासून शिकवलं शाळेत. काय काय एका ताईची अवस्था, काय काय एका भाऊची अवस्था, एवढ्या सगळ्याला बाबांनी काय केलं? समर्पण केलं स्वतः. कसे पण या नटखट या रे शुद्ध होऊन जा. फक्त कसे पण इथपर्यंत या तुम्ही या.
आल्याशिवाय नाही, आणि ते आल्याशिवाय नाही, त्याच्याशिवाय आपल्याला समजत नाही. आणि त्याच्यासाठीच आज जो इथं कोणी आसन तुकाराम महाराज सांगितलेले, हकारुनी सांगे तुका आणि नाम घेता राहू नका. तसं आम्ही पण आमच्या सद्गुरू बाबांचं नाम घेतलं आणि जीवाचा उद्धार करून घेतला. तसं या मंडपात जे आले असतील ते उपाशी कोणी जाऊ नका. उपाशी म्हणजे अन्नपान खाऊन नाही, तर नामदान घेऊनच जा आणि जीवाचा उद्धार करा. आणि हे सद्गुरूचं कार्य आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आता राहिले स्त्री गुरु. स्त्री गुरु जर शिष्याच्या पाठीस असेल तर त्याला काहीच कमी नाही. श्री गुरु सारखा असता इतराचा लेखा कोण गेले, इतराचा लेखा कोण करे इतरांचा लेखा, कोण करे इतरांचा लेखा. श्री गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजेची कांता काय भिक मागे, मनाची अजोगे सिद्धी पावे. आता जगद्गुरु. जगद्गुरु पण 3 सांगितलेले आहेत. एक जगद्गुरु अवतार, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सगळ्यांचा येथोनिया. 2 नंबर जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु. 3 आद्य शंकराचार्य. हे गुरूंचे प्रकार झाले. पण जर खरं ज्ञान करून घ्यायचं असेल तर सद्गुरूंची शरणांगती, सद्गुरूंना शरणांगती घेतल्याशिवाय आपल्याला खरं ज्ञान होतच नाही. सद्गुरूशिवाय पर्यायच नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणलेले, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो नाता उद्धारलो गुरु कृपे. पण माऊली म्हणतात, मज हृदय सद्गुरु तेने तारिला हा संसार महापुरू, विशेष अत्यादारू विवेकावरी. म्हणजे माऊली स्वतःच्या सद्गुरूंचं स्थूल देहाने वर्णन कुठंच करीत नाही. गुरु म्हणजेच, गुरु या शब्दाचा अर्थ ज्ञान म्हणतात. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अथी जैसे. मग आपल्याला जिथं आपले बाबा आहेत तिथं समाधान वाटतं का नाही वाटतं? अनुभव आहे का नाही आपल्याला माऊलीच्या ओव्यास? मग त्याच्या वेगळं काही ज्ञान दिलेलं नाहीये ना, त्याच्यासारखंच ज्ञान आहे. मग माऊलींच्या ओव्यासारखं जर ज्ञान आहे तर मग आपण कमी पडतोय कुठं? आपण कमी पडतोय. आणि ती कमतरताच भासली नाही पाहिजे आणि तीच भरून घेण्याचा आपण प्रत्येकाने प्रयत्न केलाच पाहिजे. त्याच्याशिवाय आपण गुरुच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही, उतराई होण्याचा प्रयत्न करू शकत नाही. गुरूंनी केवढं मोठं आपलं काय केलं? इष्ट प्राप्ती करून दिली आणि अनिष्टाची निवृत्ती केली. इष्ट प्राप्ती करी म्हणजे काय केलं? तुम्हाला स्वस्वरूपाची ओळख करून दिली. इष्टाची प्राप्ती करणे ब्राह्मण लोक करतात पहा. इष्ट देवता नमा अमक नमा तमक नमा, इष्ट देवता हे नमः. म्हणजे तुम्ही तुमच्या इष्ट देवतेचं काय करा? मनन करा, ध्यान करा, पूजा करत असताना. मग आपली इष्ट देवता काय? तर आपली इष्ट देवता आपले सद्गुरूच. आणि आपल्याला सद्गुरू बाबांनी इष्ट देवता म्हणजे इष्टाची प्राप्ती करून दिली आणि अनिष्टाची निवृत्ती केली. अनिष्ट गोष्टी आपल्या किती माग लागल्या होत्या. थोडासा विचार करा नाम घ्यायच्या अगोदर. इकडच्यांकडून नाही झालेल्या एवढ्या चुका, कारण अनुभव घेतलेला आहे आम्ही पण त्यातला थोडासा. पाहुणे रावळे शेजारी पाजारी
कसे होते, कोण होता असं तू, काय झाला असं तू, काटे बाबाकडे आला असं तू कसा, आणि आता म्हणतोस काय. आता बोलायला लागलो आपण, पण अगोदर. आणि मग तो जर आता तुम्ही हसले, तुम्हाला पटलं आपला खर्च कुठं होत होता, मग तो जर खर्च आपण इकडं सहजासहजी केलं तर काही अडचण आहे का? काहीच अडचण नाही येत. पण त्याच्यासाठी एवढं काय सांगायचं तुम्हाला, तुमच्याकडे नसन, तुम्हाला कोणाला तसं वाटून नका देऊ का आम्हालाच बोलले म्हणून. पण आमच्याकडे अशी परिस्थिती आहे, जर आम्ही गाडी घेऊन इकडं कधी आलो ना, एखाद्याकडे पैसे नसले द्यायला, आम्ही सांगतो नका देऊ, परिस्थिती तशी आहे, जाऊ द्या, ऍडजस्ट करून घेतो. पण ते ना गाडीच्या पुढे आले का कट मारून जातात. तसं काही आम्ही सावकारकी करायला गेलो त्यांच्याकडं, द्याच बा कसं करून. अरे परमार्थ बिना पैशाचा पण होतोय तुमचा, नका देऊ. पण ज्यांनी तुमच्यासाठी केलं त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करण्यासाठी तर काही गोष्टी करतात. नाही दिले एखाद्या वेळेस, नाही दिले 2 वर्ष, चट एकत्र आल्यानंतर इथल्या वातावरणाशी निगडीत झाल्यावर आपोआप तयारी होती माणसाची. मग तिथं काय द्यावे त्याशी व्हावे उतराय. पण इथपर्यंत चल ना आमच्या सोबत, पैसे भरितो गाडीचे पण या. पण बाबा तिथं आले का, बाबा जय अरे असं मोठ्याने दिवस उगायच्या हात दारात हजर. का असं वाटतं लईच भुकेलेले यांना, लईच बाबांना वाटतं खरंच माझा साधक. ताई काय ताईला एवढंच काम आहे. नाव ठेवायचा विषय नाही, पण बाबांना, आईला कसं लेकरं सगळे सारखेच असते, तो आई आहे शेवटी ती. मग आपण एक दृष्टांत घेऊ. एका विठ्ठल विठ्ठल एका सद्गुरूकडे एक शिष्य होता. तो एक निष्ठ नव्हता आपल्यासारखा, बर का. एक निष्ठ नव्हता, खादाड होता, आळशी होता. आणि जर कामाची वेळ जर आली, सद्गुरूंनी सांगितलं काही जर काम करायची वेळ आली तर गेलो असतो गुरु महाराज, पण तुमचे पाय कसे सोडू, माझ्या सेवेत व्यत्यय येईल. सद्गुरूंना वाटत तर सद्गुरूंचं अंतकरण गुदारा असतं, खरंच वाटतं, लगेच विश्वास. आणि तेवढ्यात लगेच भोजनाचं आमंत्रण येतं, भोजनाचं आमंत्रण येतं. आता विश्वास ठेवतात, पण हे एवढे सहजासहजी सोपे पण नसतात, परीक्षा पण घेत असतात बर का. ही अंतर्मनाची सद्गुरू परीक्षा घेत असतात आपली प्रत्येकाची. त्याच्यासाठी आपण सद्गुरू समोर कसं राहायचं हे आपल्याला गुरुगीतेत सगळं काही सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी आपण साधकांनी एकदा गुरुगीता वाचलीच पाहिजे, कळण आपल्याला का सद्गुरूंचं महत्व काय आणि आपण कुठे आहेत. आपण सर्वसामान्य रूपाने सद्गुरूला पाहतो, नाही बाबा तसं नाहीये. सद्गुरूंचं खूप महत्व आहे आणि तितक्या आदर भावाने महत्वाने जर पाहिलं तुम्हाला त्याचा गुण आहे, त्याच्याशिवाय येत नाही. कारण डॉक्टरकडे गेलं तर काय पथ्य जर धरले औषधापेक्षा तर गुण त्याच्यात आहे. तुम्ही नामस्मरण केलं पण सद्गुरूचे जर पथ्य नाही धरले, आपण कसं राहायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं, तर आपल्याला त्याचा गुण येणार नाही. आदर भावच जर नसन तर त्याचा आपला उपयोग नाही. म्हणून ह्या शिष्याला आधी काय सांगितलं, काम सांगितलं आणि नंतर भोजनाचं आमंत्रण आलं. आता भोजनासाठी जातो का, तर म्हटलं हो, आता तुमची आज्ञा कशी मोडू. म्हणजे कामाची वेळ आली त्यावेळेस पाय कसे सोडू आणि खायची वेळ आली तर आज्ञा कशी मोडू. तर अशी आपली सेवा होऊ शकत नाही, आपण ह्या सेवेत पात्र होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरूंची सेवा कशी करावी, तन मन धनाने सद्गुरूची सेवा झाली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आता सेवेचे पण 2 प्रकार सांगितलेले आहेत, एक मुख्य सेवा आणि एक गौण सेवा. आता मुख्य सेवा म्हणजे काय, मुख्य सेवा म्हणजे
स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. स्वामीजींच्या मनातलं ओळखणे, अंतकरणातून ओळखून घेणं आणि ती सेवा करणं ही परमसेवा म्हणून सांगितलेलं आहे. आपण तर बाबा सांगते बाबाच्याही पुढे आला सन बाबाचा फोन, मग जाता येईन उद्या पाहू काम आहे. परत आपण तिथून बाबांना फोन करून सांगतो नाही नाही बाबा थोडस काम निघालेलं आहे आता. मग ही स्वामीजींच्या मनोभावे सेवा होती का आपली? मग मी अगोदर तेच सांगितलं का गुरुगीता अगोदर वाचा आणि गुरूंचं महत्व काय आहे त्यात बघा. कारण गुरु सर्वसामान्य आपल्याला देहरूपाने दिसत असले पण देहरूपाने पाहायचं नाहीये. इथं सांगितलेलं आहे सेवके सांगितले काम तेथे हु तू पण न करावे. सांगितलेलं काम तिथं हु तू हे सुद्धा करायचं नाही. आपण तर सद्गुरु सांगत असले का आपलं चालू आहे दणका मान, अरे मान आपण कोणा पुढे हलवतो? नाही नाही, सद्गुरु समोर नाही. सद्गुरु सगळ्यात श्रेष्ठ देव मोठा. आणि तर जर म्हणत नसन तर तो शिष्य कसा सांगितला? करंटा. मग हे सद्गुरूचे पथ्य आहेत. हे सद्गुरूंच्या मार्गाने जर आपण गेलो नाही तर आपला काहीच उपयोग होत नाही. मी काय तुम्हाला उपदेश देत नाही, पण माझा स्वतःचा अनुभव सांगते. जे अंतकरणात तुम्ही जितका आदर भाव धरता सद्गुरू विषयी तर तितकं आपल्या अध्यात्माची प्रगती आहे. त्यात प्रगती आहे आपली. मी ते सांगितलं का सद्गुरूंच्या अंतकरणात बसावं, डोक्यात नाही बसावं. डोक्यात नाही बसायचं. डोक्यात नको, कधीच नाही बसलं पाहिजे डोक्यात. आणि काय आमचं डोक्यात बसलं ते डोक्यातलं कधीच उतरत नसतं. त्याच्यामुळं डोक्यात कधी बसलं नाही पाहिजे. सद्गुरूंच्या अंतकरणात बसावं. आणि इथं तेच सांगितलं का तुका म्हणे शेष शेवी ना आवडी वचनानं मोडी बोलिले ते. तुकाराम महाराज सुद्धा तेच म्हणतात की मी सद्गुरूंनी सांगितलेलं वचन मोडणारच नाही. जे सांगतील ते आहे. मग आपण फक्त काय म्हणतो? दे जावा थोरा ओ पांडुरंगी दृढ भाव. वारीला कसे 15 दिवस जायची तयारी होती पंढरपूरला. काय फक्त तिकडं समाधान भजन ऐकायचं. पंगत कोणाची काय ती खायची आणि काय करून घरी यायचं आणि रिकाम घरी यायचं. आता तुम्ही आज इथं नुसते दिवसभर आले रिकामे घरी जाता का? हा, हे किती दिवस मनन चाललं घरी? किती दिवस चिंतन होण्याचं? हा विचार करा. आणि श्रीपाद बाबा तेच सांगायचे का चांगला विचार केला तर परमार्थ चांगला आपला. आणि त्याच्यासाठी आपण चांगला विचार करायला पाहिजे आणि आपली एक निष्ठता पाहिजे. आणि मग तेच मुख्य सेवेत मोडतं आणि तीच मुख्य सेवा होती. आता गौण सेवा सांगितली. गौण सेवा म्हणजे काय? आश्रमातील झाडझूड करणे, मंदिर झाडणे, देवपूजेसाठी फुलं आणणे हे गौण सेवेत मोडतं. ही गौण सेवा आहे. पण मुख्य सेवा खरी सद्गुरूंची मुख्य सेवा हीच खरी आणि तीच आपल्याच्याने व्हायला पाहिजे. आणि मग ती मुख्य सेवा केली तर सद्गुरू आपल्याला काय करतात? तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा. हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा. हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा. सेवा नामदान करून आपल्याला स्वस्वरूपाची प्राप्ती करून देतात. नामदान करतात म्हणजे काय करतात? मी थोडस एक 4 चरणाचं छोटस गुरुपद येते म्हणते. थोडस वाद्य काम कमी करा, मला म्हणू द्या. हळूहळू म्हणा तुम्ही.
सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, सद्गुरूचा वार माझ्या भरलंय अंगात, सद्गुरूचा वार माझ्या भरलंय अंगात. माझा पदर बाई मी नव्हते बाणात सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात, सद्गुरूचा वार माझ्या भरल्या अंगात, सद्गुरूचा वार माझ्या भरल्या अंगात, सद्गुरूचा वार माझ्या भरले अंगात. पहिल्यांदा बाई मला अनुग्रह दिला, पहिल्यांदा बाई मला अनुग्रह दिला, माझ्या देहाचा विसर पाडिला, माझ्या देहाचा विसर पाडिला. पहिल्यांदा बाई मला अनुग्रह दिला, पहिल्यांदा बाई मला अनुग्रह दिला, माझ्या देहाचा विसर पाडिला, माझ्या देहाचा विसर पाडिला. सुटला बाई पदर मी नव्हते बाणात, सुटला बाई पदर बाई मी नव्हते बाणात, सद्गुरूचा वार माझ्या भरल्या अंगात, सद्गुरूचा वार माझ्या भरले अंगात, सद्गुरूचा वार माझ्या भरले अंगात, सद्गुरूचा वार माझ्या भरले अंगात, सद्गुरूचा वार. दुसऱ्यांदा बाई मी सत्संगात गेले, दुसऱ्यांदा बाई मी सत्संगात गेले, तेथे मला हे खरे ज्ञान कळाले, तेथे मला हे खरे ज्ञान कळाले. दुसऱ्यांदा बाई मी सत्संग गेले, दुसऱ्यांदा बाई मी सत्संग गेले, तेथे मला हे ज्ञान मिळाले, तेथे मला ज्ञान मिळाले. सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात, सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात, सद्गुरूचा वार माझ्या भरले अंगात, सद्गुरूचा वार माझ्या भरले अंगात, सद्गुरूचा वार माझ्या भरले अंगात, सद्गुरूचा वार माझ्या भरले अंगात. तिसऱ्यांदा बाई मला प्रबोध दिला, तिसऱ्यांदा बाई मला प्रबोध दिला, माझ्या जन्मा मरणाचा फेरा चुकविला, माझ्या जन्मा मरणाचा फेरा चुकविला. दुसऱ्यांदा बाई मला दिला, माझ्या जन्माचा फेरा चुकविला, माझ्या जन्माचा फेरा चुकविला. सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात, सुटला माझा पदर बाई नव्हते बाणात. माझ्या भरल्या अंगात, सद्गुरूचा वार माझ्या भरल्या अंगात, माझ्या पदर बाई मी नव्हते बाणात, मी नव्हते भानात, ऐसे उपकारी सद्गुरु राव, ऐसे उपकारी सद्गुरु राव, त्यांच्या चरणावरी दिला मला ठाव, त्यांच्या चरणावरी दिला मला ठाव, त्यांच्या चरणावरी दिला मला ठाव. सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात, सुटला माझा पदर बाई नव्हते बाणात, सद्गुरूचा वार माझ्या भरल्या अंगात, सद्गुरूचा वार माझ्या भरल्या अंगात, सद्गुरूचा वार माझ्या भरल्या अंगात. अनुग्रह दिला, आपण अनुग्रहाला आलो, आपण त्यावेळेस आपण देह भरणार राहिलो का नाही राहिलो. सत्संगात गेलो, सत्संगात गेल्यानंतर आपल्या खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली, आणि ती प्राप्ती झाल्यानंतर सद्गुरूंनी प्रबोध करून दिला, प्रबोध केल्यानंतर जन्म मरण चुकवलं, आणि जन्म मरण चुकवल्यानंतर आपण कसे होतो, दीन अनाथ दुबळे, आपल्याला कुठंच थारावारा नव्हता. आमचे जावई आहेत इथं आता 2 नंबरचे बर का सर, जावई आहेत, मिलिटरीत होते ते नाम घ्यायला इथं आले, मी तुम्हाला जामीनदार होणार नाही म्हणलं. मग बाबा सांगत होते दवाखाना कोणासाठी
कोणासाठी, परमार्थ कोणासाठी? का होणार नाही तुम्ही ओळखून घ्या. आज मिलिटरी मेजर, आज तर नायब तहसीलदार आहेत औरंगाबादला ते. आणि विशेष ते आज पारेकरी झाले. बर, संभाजीनगर संभाजीनगर म्हणलं दखून घेता. आज ते पारेकरी झाले. मला 4 मुली आहेत. आणि ज्यावेळेस ताईंचं कीर्तन झालं मागच्या वर्षी, ते म्हणले त्यांचे मुलं दोघं पारेकरी झाले नाहीत का? मग आम्ही होवा का? म्हणलं होऊ शकता, काही नाही अडचण, मग आम्ही तुमचे पोरं नाहीत का? म्हणून मला आज एवढा अभिमान त्यांचा आहे की आज म्हणजे आज मुलगा म्हणून ते माझ्या पाठीशी उभे आहेत. आणि ही सगळी बाबांची कृपा आहे. कारण एवढं सहजासहजी शक्य नाही. ते मिलिटरीत होते तरी तिकडं होते तेव्हा त्यांनी नाम घेतलेलं, इथंच नाही घेतलं आल्यानंतर. आणि म्हणजे सगळं काय बाबांच्या कृपेनेच चाललेलं आहे. आणि आम्ही जे आज दिसतो हे आज बाबांच्या कृपेनेच तुमच्या पुढे. कारण 3.5 वर्ष जो अभंग दिला बाबांनी, हा संपूर्ण अभंग मला लागू पडतोय की माझे रूप मज दाविले दुःख सर्व हरविले. एवढं दुःखात होतो कारण आमचे सर्व साधक बंदूक कंपनी सगळी, त्यांना सगळी स्टोरी माहिती आहे. आणि ह्या दुःख पचवत पचवत आज इथपर्यंत आलो आणि आज तुमच्या पुढे आहे. आज जो बोर्ड लागलाय गणपती जवळ ना, तर हा मेल्यावर सुद्धा कुणी दुसरा तालुका सोडून इकडे लागला नसता. ही म्हणजे काय उपकार आपण उतराई व्हायचं, असे सद्गुरू आपल्याला भेटले. आणि काय आपण त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकतो सांगा ना, काय सांगू. आता संतांचे उपकार माझा निरंतर जागविती. कारण मला अगोदरच हा अभंग घेतल्यावर सगळेच म्हणले का कीर्तनच होऊ दे, अवस्था नाही झाली पाहिजे. म्हणजे इतकं इतकं दुःखातून मला बाबांनी पार केलं. विठला 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 बोला कुंडली वरदा विठ्ठल ज्ञानदेव सद्गुरुनाथ महाराज की जय. विठला 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 तुका म्हणे हेची फळ आणि निश्चयाचे बळ. पण मी एकनिष्ठ राहिले. मला खूप अडचणी आल्या. हे बाबांना सगळं माहिती आहे, पण तुमच्या पुढे मी थोडक्यात मांडणार आहे की परमार्थ करत असताना अडचणी येतच असता. आणि ते येत असताना हा बाबांचा अनुभव आहे. आणि हे बाबांना कौतुक आहे. माझा अभ्यास नाहीये, मी कुणी कीर्तनकार नाहीये. कारण माझा बीपी 190 ते 200 पर्यंत जात होता. मी साधी बाई नव्हते. म्हणजे मला सहनच होत नव्हतं. काहीच जरी बोललं तरी माझा बीपी वाढायचा. शेवटी अक्षरशः डॉक्टरांनी हात टेकले होते का इतका बीपी वाढतो. पण आज मला आई वडील जाऊन मला 25 वर्ष झाले. पण आज आई वडिलांपेक्षा माझ्या गुरु माईंनी सुद्धा मला एवढं प्रेम दिलं की आईच्या पुढं जर आल्या ना कधी तर पुढं घेऊन झोपतात मला. ज्यावेळेस मी 13 साली केदारनाथला गेले, ज्यावेळेस तिथं महाप्रलय झाला, त्यावेळेस बाबांचे सारखे फोन येत होते, ताई बंद कर तुझं आता इकडे ये. जसं सद्गुरूंचं वर्णन करावं तसं ह्या दुःखातून आज पार केलं मला फक्त सद्गुरूंनीच केलं. कारण ज्यावेळेस प्रयत्न थांबतात, पैसा काम येत नाही, त्यावेळेस माणसाची गरज असती. विठला 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 आणि ते फक्त बाबांनी माणसात माणूस म्हणून बसवला असं तर फक्त बाबांनीच बसवलं. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत हे सोडू शकत नाही. कारण ह्या जीवाला अनुभवच एवढा आलेला आहे, याच्यासाठी ज्ञान लागत नाही.
फक्त भक्ती महत्वाची आहे. जशी शबरीने भोळ्या भावाने भक्ती केली तशी माझी फक्त भक्ती आहे आणि त्या भक्तीचंच फल हे तुमच्या पुढे उभं केलेलं आहे. आणि हे 2 वर्षापासून बाबा म्हणत होते पण मी नाही म्हणायचे, नको बाबा नाही, मला तुम्ही इथपर्यंत आणलं, जगवलं, भक्ती करायला लावली, हेच माझ्यासाठी भरपूर झालेलं आहे. मला नको, कारण आपण येताना हे अधिकार हे काही आलेलं माहितीच नाही. आपण फक्त काय नाम घेणे, सद्गुरू करणे, जीवाचा उद्धार करून घेणे, मुक्ती मिळवणे, संपला विषय. पुढचं काही माहितीच नव्हतं. त्याच्यामुळे हे पुढच्याची अपेक्षा नाही, आपलं निरपेक्षपणे हे सगळं करायची ती भक्त भक्ती. पण आले देवाजीच्या मना तेथे कोणाचेच आले ना. सद्गुरू सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. असे सद्गुरू महान भेटले, नवे नवे आई वडीलच भेटले मला. आणि मला आज हे प्रेम दिलं, आज हे तुम्हा पुढं सगळ्यांना मला बोलायची जी ताकद दिली ती बाबांची शक्ती आहे. माझं यात काहीच नाहीये. माझ्या श्रीपाद बाबाने मला माणूस बनवले, माझ्या काटे बाबाने मला माणूस बनवले, माझ्या श्रीपाद बाबाला मला माणूस बनवले, माझ्या काटे बाबाला मला माणूस बनवले. मला चरणी गिनवले, आज सत्य हे जाणवले, मला चरणी गिनवले, आज सत्य हे जाणवले. माझ्या काटे माऊलीने मला माणूस बनवले, माझ्या श्रीपाद बाबाने मला माणूस बनवले, माझ्या काटे बाबाला मला माणूस बनवले, माझ्या श्रीपाद बाबाला मला माणूस बनवले. आणि ह्या स्वस्वरूपाची ओळख करून दिली, त्याची जाण ठेवली. नाही तर आज आत्महत्येशिवाय पर्यायच राहिला नव्हता आमच्या पुढं. म्हणून जे आत्मपरीक्षण झालं मग त्याला निळोबराय म्हटलेले, तुकाराम महाराज निळोबरायांसाठी म्हणलेले, आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी, या विना चावटी करू नका. म्हणजे ते आत्मसुख जे भेटलं तर मग हे दुःखाचं सारं माझं निवारण, ह्या दुःखाचं सगळंच झालं. मला दुःखच राहिलं नाही. मला सांगायचं काय थोडक्यात की किती जरी दुःख आलं तर आपण जर त्या नामावर सद्गुरूशी एक निष्ठा असेल तर काय नव्हे. मग शंकर भगवंतांनी जसं विष प्राशन केलं तसं आज ही स्थिती आपल्याला हे सगळं काही पार करता येतं. पण मग आत्महत्येचा प्रकार कुणी करायचा नाही, कारण आपला नरदेह आला. हे जन्माला येणं सोपं नाही आणि मरणं सोपं नाही. हा विवेक जागृत व्हायचा. राहू राहू माझ्या पाठीशी. बाबांचे मला शब्द आठवायचे, खूप शब्द आठवायचे नवे नवे. बाबाच माझ्या पुढे येऊन उभं राहायचे, नाही हे असं करायचं नाही, हे नाही करायचं, ते नाही, तू जर असं केलं तर मागच्यांचा विचार केला का. मागच्यांचा म्हणजे कोणाचा, लेकरा बाळाचा नाही म्हणले बाबा मला, साधकांचा. यांनी तुझ्यापासून काय घ्यायचं, तू जर हे करत असली तर त्यांनी काय करायचं, हे तुला नाही करायचं. त्यांच्यासाठी तुला ह्या गोष्टी कराव्या लागायच्या नाही, हे सोडून दे सगळं तू. मग त्यावेळेस सांगितलं मान भय चिंता दुरावीला मान आणि अपरते साधन नाही कोणी. झाला त्रास तेवढ्या वेळात, पण मी बाबांकडे ताईंकडे पाहिजे आणि त्या त्रासापासून मला मुक्त केला असेल तर फक्त ह्या 2 विभूती माझ्या पाठीशी होत्या. आणि त्यांच्या ऋणातून मी तर उतराई होऊ शकत नाही. उतराई हा शब्दच नाही माझ्या पुढे, मी काहीच करू शकत नाही. आणि ही बाबांची इच्छा होती. आज जे तुमच्या पुढे उभं केलंय ना, 2 महिन्यापासून बाबा लेकराला या नटवीत होते, म्हणून तुम्ही आज कौतुकाने पाहतात. आई कशी एखाद्या बाळाला नटवती, चांगला गंधा नाही लागला का परत पुसायचा, मेकअप करताना परत पुसायचा, तसं बाबा ताईंचं 4-5 दिवस माझ्यासाठी एवढं कौतुक चालू होतं दोघांचं बी. ताईंनी काय मला पाणी आणून द्यायचं, असं प्यायला कोरड पडली का बाबांनी बाबांपुढं मांडी घालून बसायचा, अभ्यास करून घ्यायचा. हे सर्व श्रेय सद्गुरूंचंच. आपलं यात काहीच नाही, मी करता करविता कुणीच नाहीये, सगळं हे बाबांनी करून घेतलं. ऐशी गडबड्याची जाते जाती, ऐशी गडबड्याची जाते ऐसी कळवळ्याची जाती जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करी लाभाविन प्रीते, करी लाभाविन प्रीते, करी लाभाविन प्रीते,
आणि तेच दुसऱ्या चरणात सांगितलंय. माझे रूप मज दाविले माझे रूप मज दाविले माझे रूप मज दाविले दुःख सर्व दुःख सर्व माझे रूप मज दाविले दुःख सर्व हरविले. अशा प्रकारे आपण नामासी एकरूप झाल्यावर किती जरी दुःख मोठं आलं तर ते दुःख हरून जातं. ते दुःख आपल्या जवळ राहत नाही. आपण त्या नामासी एकरूप झालो पाहिजे. म्हणून पाय आहे, जमीन आहे, पण मग नुसतं चालून जमन का? त्याच्यासाठी काय पाहिजे? मार्गदर्शकाची गरज आहे चालण्यासाठी. तसं आपल्याला भगवंतानी देह दिव्य दिला. ह्या देहाने ऐसा अधिकार नारायणे इहलोकी दिला. सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणे म्हणजे देहाने आपल्याला सच्चिदानंदाची पदवी प्राप्त करता येते. पण ते सद्गुरूंच्या मार्फत गेलं तर, विनियोग केला तर, विनियोग विन विफल. पाणी आहे, नाव आहे, पण नावाडी नाही. मग आपल्याला पार करून जाता येईल का? किनाऱ्याला ह्या किनाऱ्याच्या त्या किनाऱ्याला नाही. तसं आपल्याला सद्गुरूंची गरज आहे. म्हणून सद्गुरूंची शरणागती स्वीकारली पाहिजे. पण आपलं होतं काय? सद्गुरूकडे गेलं का आपलं काय होतं? भगवंतानी सांगितलं सद्गुरूंचं गुणगान गा, भगवंताचं भजन करा. पण आपण सद्गुरूकडे गेलं का आपलं काय सुरू होतं? रडगाणं, याचे भांडणं त्याचे भांडणं. बोरला पाणी गेलं, आटलं, दुकान चालना, काय धंदा चालना, लेका सोनाचं टिपण बसाना. तुमच्याकडंच आणावं लागन बाबा. आता काय करावं? मी तर कंटाळून गेलो. काही ना काही काही ना काही काही ना काही रडगाणं आपलं चालूच असतं. आणि हे रडगाणं न करण्यापेक्षा इथं माऊली काय म्हणलेले? अवघाची संसार आनंदे बरेन तिने लोक आनंदे बरेन लोक आनंद भरेन तिने लोक आनंद भरेन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीना अवघाची संसार सुखाचा करीना दाई लागे माय दया पंढरपुरा दाई लागे माय दया पंढरपुरा. आता आपल्याला अर्पण करायचा विषय, अर्पण करायची वेळ आली. थोडासा 1-5 मिनिटं दृष्टांत उरकून घेणार. उरकती सेवा झालेली, आता बाबांचा आदेश आलेला आहे. पण एवढा दृष्टांत लय महत्वाचा आहे, सांगायचंच की एक पाटील होता गावचा आणि त्याचे 4-5 सदस्य जोडीदार. इतका कंजूस पाटील, इतका कंजूस होता
तर तो कुठं दान धर्म करायची वेळ आला का नाही म्हणायचा, नकोच बाबा, हे असलं का तिथं जायलाच नको. इतका काटकसरी इतका चंगूसपणा कर्दयू म्हटलेलं त्याला इतका होता, त्याच्यासारखं कुणीच नव्हतं. तो एकदा मग जोडीदारांनी ठरवलं, आता जोडीदार पक्के असतात, ते म्हणले याला आता टाकायचंच जरा, याची मजाच करायची. त्याला गेले पंढरपूरला घेऊन वारीला गेले असताना गेले चंद्रभागेवर स्नानाला गेले. मी पटपट सांगते तुम्हाला. स्नानाला गेले आणि तिथं कोण आलं? वासुदेव आला. पण कोणाच्या रूपात आला वासुदेव? पांडुरंग परमात्म्याच्या रूपात आला. पांडुरंगाला माहिती होतं हा कंजूस आलेला आहे, पण हे कोणत्या मनाने आला आणि कोणत्या नाही, देव संत महात्मे सगळं ओळखून घेत असतात. आपण किती चकांडे हाणायचा प्रयत्न केला तर तो हाणून देत नसतो, कुठंतरी गाठीतच असते. आणि मग ते चंद्रभागेवर स्नानाला गेले. तिथं आला वासुदेव आणि म्हटला पाटील पैसे. ते म्हणे हाय का, आता कपडे आमचे सारे रूमवर राहिले, आता रूमवर या म्हणे वासुदेवा तुम्ही. वासुदेव म्हणला बरं ठीक आहे, रूमवर तर रूमवर. मग हे गेले, स्नान वगैरे झालं, आंघोळी करून कुठं गेले, दर्शन घेतले, नाश्ता पाणी केला आणि गेले रूमवर आरामासाठी गेले. वासुदेव आला तिथं. आता वासुदेव कोण? पांडुरंग परमात्मा आला तिथं. पाटील पैसे. त्याने हाय का, आता पहिलीच वेळ माझी पंढरपूरला यायची, जोडीदारांनी आणलं, इतका खर्च केला, सारे जेवणाला त्याला माझे पैसे खर्च करून टाकले आणि मोजकेच पैसे राहिले. आता तेव्हा काय ऑनलाईन नव्हतं बरं का. आता तुम्ही म्हणता ऑनलाईन होत नव्हतं का, तेव्हा ऑनलाईन नव्हतं. म्हणे आता असं करा ना, तुम्ही घरीच या आमच्या, त्या निमित्ताने घरी येणं होईन, जाऊ दे मग दान धर्म होईन. वासुदेव म्हणला ठीक आहे, घरी तर घरी गेले. पाटील घरी गेले. 2 दिवसांनी वासुदेव आला घरी आला. पाटलांनी पाहिला वासुदेव. पाटलीन बाईला म्हणे आली बाई पिढा. पाटलीन म्हणे काय झालं, कधी जनवत पंढरपूरला गेले परत म्हणता पिढा आली. म्हणे हा वासुदेव माय मागच लागला ना. म्हणे कशाला? म्हणे अरे ते पैसे मागतो. म्हणे काय येडे बाई, आता हे बिचारे अंतकरण कसं राहत द्रवित तेव्हाच. मग उचून यांना काय म्हणायचं, तुम्हाला काही कळत नाही, कोणाच्या नादी लागत आणि द्या पैसे. लागल्याच मग इकडं माग. मग पाटलीन म्हणली इतकं कष्ट घेऊ सर, त्याला देऊन टाकायचे 10-5 रुपये तुम्ही तिकडच, आणि तेवढ्यासाठी तिथून इथं बोलवलं काय बाई तुम्ही. त्यांनी आता असं कर, पैसे तर द्यायचेच नाही त्याला, पण काय करायचं, मी आता मेलेलं सोंग आणतो तोय मांडीवर पडवतो. आणि तो रडायचं मोठमोठ्याने, मी मेलो म्हणून. केलं तसं सुरू नाटक. लागली पाटलीन रडायला लागली. गावचे शेजारी पाजारी सारे गोळा झाले. काय झालं पाटील इथं होते तिथं गेले म्हणे. पाटील गेले. आता वासुदेव म्हणे गेले तर मग मी मौतच करून जातो ना, आता कशाला माग जाऊन दे आता. ठीक आहे म्हणे, थांबतो आता पाटील हे सगळं ऐकत होता. पाटील काय खरा मेलेला होता का? पण कशासाठी नाटक केलं? पैशासाठी, धनासाठी. आणि मग रडायला लागले. मग आता गावकरी म्हणले कवर रडायचं, पाहुणे रवडे गोळा झाले. म्हणले आता काढा बाहेर, लवकर घ्या उरकून, नाही तर मग बाबा सांगत असते त्यांच्या भाषेत एखादा जाईन याच्या माग. काढा बाहेर, कडक पाण्याने आंघोळ घातली, तिरडीवर रचला, नियाला तिकडं स्मशानात. त्याच्यावर काय केलं, चित्ता बी रचिली. पण आता शेवटी संत महंत सद्गुरू भगवंत दयाळू असतात. त्यांना नको बा आपल्या पैशासाठी. जर त्याचं जर असं होत असलं काय, पांडुरंग परमात्मा वासुदेव हळूच गेला. पाटील पैसा सुटला. पाटील काय म्हणतो, पठ्ठ्या उठला, दृष्टांत संपला, हसू नका, सिद्धांतावर या धनाचा न धरी विश्वास, या धनाचा न धरी विश्वास, या धनाचा न धरी विश्वास, या धनाचा न धरी विश्वास. तरुवरी छाया जैसी, तरुवरी छाया जैसी, या धनाचा न धरी, या धनाचा न धरी विश्वास, या धनाचा न धरी विश्वास. या धनाचा न धरी विश्वास, तरुवरी छाया जैसी. अरे झाडाची सावली, आता इथं आहे मग तिथं आहे, मग तिथं आहे, संध्याकाळी ते लगेच नाही. आणि मग आपली संध्याकाळ झाल्यावर आपल्याजवळ राहीन का धन? आपलाच अंधार पडा. मग
500 रुपये वर्षातून कशाचे काय किती घेत धन मिळविले कोट्याना कोटीन संग नये लंगोटी त्याच्यासाठी इथं देण्यासाठी कुचराई करू नका मरणाची वेळ येऊस तवर नाही नाही म्हणू नका मेले तर काहीच नाही मग त्यालाच म्हणलेले धर्म करा धर्म करा धर्म पांडवाने केला नांगी देव राबविला धर्म जीवाचा सोबती आणि धर्माशिवाय नाही गती हे करा इकडं बाबांनी आज किती याच्यापासून वाचवलंय आपल्याला कुठंच नाही आपण दान धर्म नाही अरे देवाला जाता तर पैसे भेटीत टाकी ना तुम्ही असे झालात खरं कळालं ना आणि मग इकडं द्यायला काय हरकत आहे का मोकळ्या मनाने द्यायला पाहिजे म्हणून दुसऱ्या चरणात तिसऱ्या चरणात धन मन धन धन मन धन धन मन धन 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 मन धन मनुष्याचे काय आहे आपलं इथं काहीच नाहीये म्हणून त्या देवाच्या सद्गुरूच्या भक्तीसाठी आपण कुठं कमी नाही पडलं पाहिजे खरी ज्ञानाची ओळख करून दिली आणि म्हणून आपण त्या भगवंताचं आता भजन करू उडोबार घुमागे 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 उडोबार उडोबार घुमागे 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 म्हणून सद्गुरूंची शरणागती स्वीकारा आणि आदराने प्रेमपूर्वक सद्गुरूंशी शरणागती स्वीकारून आपली भक्ती करा नामस्मरण करा आता तरी हाची पुढे उपदेश करू नका नाश आयुष्याचा कारण आपल्याला मिळालंय मिळून ते आपण कळून घ्या दिवस थोडे राहिलेले आणि देहाचा भरवसा नाही राहिलेला आपल्याजवळ किती असलं हा देह कधी जाईन याचा भरवसा नाहीये 3 लाखाची तुझी जरी असली प्रॉपर्टी तर ते सगळं इथं राहीन पण आपली 3.5 हाताची हक्काची जागा तिकडे वाट पाहती प्रत्येकाची आता आहे ते पण भजन म्हणायचं नाही बाबांना जेवण करायचंय त्याच्यामुळं वेळ संपत आलेली आहे म्हणून आपण आपल्या सद्गुरूंचं मनोभावे आज जसे आले आदरपूर्वक असं आदरानेच आपण कायमस्वरूपी सद्गुरूंच्या आदरपूर्वक आपण सेवेत हजर राहिलो पाहिजे आणि त्या सेवेत अविरत राहिल्यानंतर सद्गुरू आदरानेच आपल्यावर पण कृपा करत असतात आणि ती कृपा होण्यासाठी आपल्यात आदर भाव विश्वास हे सर्व गुण संपन्न आपण पण राहिलो पाहिजेत मग त्यालाच म्हणलेले उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पूर्वी ती आरती शिष्याची या कारण एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती मनोरथ हे संतांशिवाय सद्गुरूशिवाय होऊ शकत नाही संतांशिवाय देव पण नाही संतांशिवाय देव पण नाही हे सगळं काही असं
असन ते सद्गुरू बाबांचंच आहे. आणि हे माझं याच्यात काही नाही. साळुंकी बोलत असे मंजुळवाणी, बोलविता धनी वेगळाचे असे. कारण मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे. मला जर कोणाला चहा घेऊन यायचं म्हणलं ना घरात, तर थरथर हातपाय कापायचे. पण आज सद्गुरूंनी एवढं मोठं अभय अक्षय दिलं. हे कधी न संपणारं दान दिलेलं आहे आणि हे सर्व बाबांचंच आहे. करते करविता. मग आता काय सांगू, आता माझ्या सद्गुरू बाबांचे उपकार माझं निरंतर जागविती. आणि बाबांचं जे होती मनातली इच्छा आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचेच आले ना. बाबांची इच्छा होती मनोमन का कीर्तन करायचं करायचं करायचं, तू एकदा उभी राहाच म्हणून बाबांच्या इच्छेनुसार. आणि ती इच्छा आज गुरुपौर्णिमेच्या याच्यावर सफल केलेली आहे. जे योग्य असन ते माझ्या बुद्धीचं, हे जे योग्य असन ते माझ्या सद्गुरू बाबांचं, जे अयोग्य वाटत असन तुम्हाला ते माझ्या बुद्धीचं. आणि ते अयोग्य ते पण घेऊन जाऊ नका, कारण अयोग्य ही गोष्ट कोणत्याच काम येत नाही. म्हणून जे असन चांगलं चांगलं तेच घ्या आणि ते आपल्या बाबांचं समजून. आणि एवढंच बाबांच्या चरणी एवढंच मी समर्पित करते ही सेवा. आज सर्वजण, आज मी नवीन आहे, मज्जा पाहिली यांनी सुरुवातीला माझी बर का बाबा. आज यांनी सुरुवातीला सुरुवातच केली नाही, चांगली घाबरून टाकलं होतं मला. पण बाबा माझ्या सद्गुरू सारखा असता पाठी राखा. अरे एवढे समर्थ सद्गुरू पाठीशी हा आज अनुभव आलेला आहे का नाही. यांना वाटला साखरेताईची मज्जाच करू, पण बाबांनी मजा होऊन दिली नाही. ही सजा त्यांनाच आहे, त्यांची सजा त्यांनाच आहे. पण तरी मी प्रेमापोटी हे बोलणं झालं. पण यांनी मला गायनाचार्यांनी मृदुंगाचार्यांनी सगळ्यांनी माझ्या लेकरांना सांभाळून घेतलं आणि माझ्या लेकरांकडून ही सेवा केली. सगळे भजनी मंडळी यांना सगळ्यांना वंदन करते आणि तुम्हा सर्व साधक भाऊताईंना धन्यवाद. नाही तर मी तुम्हाला सर्वांना जे हरी करते. आणि माझ्या बाबा ताईंना आणि डॉक्टर बाबांना माझे कोटी कोटी वंदन आहे. हे माझं यात अजून मी सांगते, माझं यात काहीच नाही. मला महाराज म्हणू नका, मी कीर्तनकार नाही, मी तुमच्यासारखी ताई आहे. कारण याला जर काही महत्व दिलं नाही अजून फुगत असतं. त्याच्यामुळं नाही, जागाच नकोय महत्वाचा मूळ मुद्दा. कारण अनेक तुका म्हणे अनेक गेले उडून, किती का गेलेले आहेत. त्याच्यामुळं हे नको नको नको, ज्ञान नको, काय नको. भक्ती ज्ञानावी ना प्रेम, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको द्यावा. म्हणजे भक्ती आणि प्रेमच पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरं ज्ञान नकोय म्हणून सांगितलेलं. ज्ञान काही कामाचं नाही, ज्ञान कुठं घेऊन जाईल त्याचा पत्ता नाही. कारण अनेक जण ज्ञानामुळेच गेलेले आहे. त्याच्यामुळे हे ज्ञान नको. आपलं ज्याचं आहे त्याचं मी बाबांना परत त्याचा स्वीकार करते. आणि सगळं काही श्रेय असन ते माझ्या बाबांचंच आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. महाराजांनी